वृषभ रास स्थैर्याच्या शोधात अडकलेला आत्मा. तो शांत आणि स्थिर दिसतो, पण खरं सांगायचं तर आतून खूप काही धरून बसलाय. आज आपण एका अशा राशीबद्दल बोलणार आहोत जी बदलाला घाबरते, पण एकदा का जर ती बदलली तर संपूर्ण जग हलवण्याची ताकद तिच्यात असते. ही कथा आहे वृषभ राशीची. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आणि तुम्ही पाहत आहात ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी हे यूट्यूब चॅनल. आपण अजूनही या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पटकन प्राप्त होईल. स्नेहा एक शांत प्रॅक्टिकल व्यक्तिमत्व. तिच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते म्हणजे स्टॅबिलिटी, स्थैर्य. तिचं घर, तिचं रुटीन, तिची नोकरी, तिला सगळं कसं प्रेडिक्टेबल हवं असतं. उद्या काय होणार हे तिला आज माहीत हवं असतं. वृषभ रास म्हणजे पृथ्वी तत्व, स्थिर, मजबूत, पण बदलाला तयार नसलेली. स्नेहा तिच्या कम्फर्ट झोनमध्ये सुखी आहे. तिला तोच जॉब आवडतो, तीच माणसं आवडतात आणि तेच रोजचं जगणं. तिला वाटतं इथे सगळं सेफ आहे, मग उगाच कशाला बदलायचं, असं तिचं ठाम मत असतं. पण एक कटू सत्य लक्षात ठेवा, ग्रोथ कधीच कम्फर्ट झोनमध्ये होत नाही. वृषभ राशीचं सर्वात मोठं गुपित काय असेल तर ते आहे अटॅचमेंट. स्नेहा जेव्हा कोणाशी जोडली जाते तेव्हा ती पूर्णपणे स्वतःला वाहून घेते. मग ते एखादं नातं असो किंवा एखादी वस्तू, ती इतकं घट्ट पकडून ठेवते की समोरचा माणूस बदलला तरी स्नेहा मात्र तिथेच उभी असते. स्नेहा मनातल्या मनात बोलते, तू बदललास, तुझं आयुष्य बदललं, तुझी स्वप्न बदलली, पण मी आजही त्याच वळणावर उभी आहे. तुला सोडून देणं मला जमत नाही आहे. वृषभ राशीची हीच शोकांतिका आहे. त्यांना माहीत असतं की काही गोष्टी त्यांच्यासाठी योग्य नाही, तरीही त्या गोष्टींना निरोप देणं त्यांना जमत नाही. आणि मग एक दिवस स्नेहाचं सगळं जग पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं. तिचं ते वर्षानुवर्षाचं नातं तुटलं. ऑफिसमध्ये अचानक मोठे बदल झाले. तिची स्थिरता हिरावली गेली. ज्या कम्फर्ट झोनला तिने आपलं जग मानलं होतं तेच आता तिला टोचू लागलं, त्रास देऊ लागलं. स्नेहाच्या डोळ्यात अश्रू आले. तिने स्वतःलाच प्रश्न केला, का माझ्याच बरोबर असं का होतं? मी तर कोणाचं वाईट केलं नव्हतं. मला फक्त थोडी शांतता आणि स्थिरता हवी होती. देवाने ती हिरावून घेतली. त्या भीषण शांततेत स्नेहाला एक गोष्ट जाणवली. तिने विचार केला, दुःख बाहेरच्या बदलामुळे होतंय की मी स्वतः बदल स्वीकारत नाही म्हणून. तिच्या लक्षात आलं, तिचं दुःख हे बाहेर नाही आहे, ते तिच्या गोष्टी न सोडू शकण्यामागे आहे. वृषभ राशीचे लोक जेव्हा शांत बसतात तेव्हा त्यांना त्यांच्या आत्म्याचा आवाज ऐकू येतो. स्नेहाने डोळे मिटले. तिला काहीतरी वेगळं जाणवू लागलं. स्नेहा ध्यानस्थ बसली. ध्यानाच्या अवस्थेत स्नेहाला काही पुसट दृश्य दिसू लागले. तिला दिसलं एक मोठं साम्राज्य, अफाट संपत्ती, वैभव, लोभ. ती पूर्वीच्या जन्मात खूप काही मिळवणारी होती, पण एक गोष्ट ती कधीच शिकली नव्हती, ती म्हणजे सोडून देणं. तेच कर्म, तीच वृत्ती आजही तिच्यासोबत होती. पूर्वजन्मात जे राहून गेलं होतं ते शिकवण म्हणून या जन्मात तिच्यासमोर आलं होतं. स्नेहाला तिच्या गुरूंचा शांत आवाज आला, स्नेहा तू कमजोर नाहीस, तू पृथ्वीसारखी मजबूत आहेस. पण पृथ्वीसुद्धा ऋतू बदलले की आपलं रूप बदलते ना. मग तू का एकाच ऋतूत अडकली आहेस? वृषभ राशीची खरी प्रगती ही संपत्ती मिळवण्यात नाही, तर जुन्या गोष्टींचा त्याग करण्यात आहे. हीच तुझी सगळ्यात मोठी शक्ती आहे. जोपर्यंत तू जुने आणि सुकलेले पान सोडणार नाही तोपर्यंत तुझ्या आयुष्यात नवी पालवी कशी फुटणार? स्नेहा गुरुचे विचार आणि मार्गदर्शनाने प्रेरित झाली. स्नेहाने आता बदलायचं ठरवलं होतं. तिने सर्वात आधी आपल्या घराची स्वच्छता केली. जुन्या आठवणी ज्या तिला त्रास देत होत्या त्यांना सन्मानाने निरोप दिला. तिने धारणा सुरू केली. बदल स्वीकारायला शिकली. सोडून देणं म्हणजे हरणं नाही, तर स्वतःला मुक्त करणं आहे. ती आता तयार आहे आयुष्याच्या प्रत्येक नव्या वळणाचं स्वागत करायला. तर ही होती स्नेहाची आणि प्रत्येक वृषभ राशीच्या व्यक्तीची कथा. वृषभ रास म्हणजे फक्त स्थिरता नाही, तर ती एक परीक्षा आहे सोडण्याची.
जो धरून ठेवतो तो अडकतो आणि जो सोडायला शिकतो तोच खऱ्या अर्थाने पुढे जातो. आता तुम्ही कसे आहात तुम्हीच ठरवा. मंडळी, आता वेळ आली आहे स्वतःला आरशात बघण्याची. मी तुम्हाला 10 प्रश्न विचारणार आहे. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 3 पर्याय मिळतील. तुमचे जे उत्तर असेल ते एका कागदावर लिहून ठेवा किंवा कमेंटमध्ये लिहा किंवा मनात साठवा. कारण शेवटी मी सांगणार आहे तुम्ही नक्की कोणत्या परिस्थितीत आहात. प्रश्न पहिला, मी बदलाकडे कसं पाहतो? आयुष्य सतत बदलत असतं, पण वृषभ राशीला जुन्या सवयी जास्त प्रिय असतात. तुम्ही बदलाला कसं स्वीकारता, टाळतात, तुम्हाला भीती वाटते की हळूहळू स्वीकारतात की पटकन ॲडॉप्ट होतो? पर्याय ए, टाळतो पण मला भीती वाटते. पर्याय बी, हळूहळू स्वीकारतो. पर्याय सी, पटकन ॲडॅप्ट होतो. प्रश्न दुसरा, माझी सर्वात मोठी ताकद कोणती? प्रत्येक व्यक्तीची एक अशी शक्ती असते जी तिला संकटात साथ देते. तुमच्या मते तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र काय? सातत्य, संयम की प्रॅक्टिकल थिंकिंग? पर्याय ए, सातत्य. पर्याय बी, संयम. पर्याय सी, प्रॅक्टिकल थिंकिंग. प्रश्न तिसरा, माझी सगळ्यात मोठी कमजोरी काय? स्वभावातले दोष मान्य केले की प्रगतीचा मार्ग सुकर होतो. तुम्हाला स्वतःमध्ये सगळ्यात जास्त काय जाणवतं? हट्टीपणा, अटॅचमेंट की कम्फर्ट झोन? पर्याय ए, हट्टीपणा. पर्याय बी, अटॅचमेंट. आणि पर्याय सी, कम्फर्ट झोन. प्रश्न चौथा, नात्यामध्ये मी कसा असतो? वृषभ राशीचे लोक नात्यात खूप खोलवर गुंतलेले असतात. प्रेमाच्या बाबतीत तुमची भूमिका खूप काय असते? खूप लॉयल, पजेसिव्ह की इमोशनली स्टेबल? पर्याय ए, खूप लॉयल. पर्याय बी, पजेसिव्ह. पर्याय सी, इमोशनली स्टेबल. प्रश्न पाचवा, मला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते? भीती ही आपल्या प्रगतीतला अडथळा ठरू शकते. तुम्हाला रात्रीची झोप उडवणारी गोष्ट कोणती? बदलाची, काही गमावण्याची की अनसर्टनिटीची? पर्याय ए, बदल. पर्याय बी, गमावण्याची. आणि पर्याय सी, अनसर्टनिटी. प्रश्न 6वा, करिअरमध्ये मी काय प्रेफर करतो? कामाच्या ठिकाणी तुम्ही फक्त पैसा शोधता की अजून काही? तुमच्या करिअरचा पाया काय आहे? स्टॅबिलिटी, स्टेडी ग्रोथ की फायनान्शियल सिक्युरिटी? पर्याय ए, स्टॅबिलिटी. पर्याय बी, स्टेडी ग्रोथ. पर्याय सी, फायनान्शियल सिक्युरिटी. प्रश्न 7वा, माझा बिगेस्ट ब्लॉक कोणता? अनेकदा आपण स्वतःचे रस्ते अडवून धरतो. तुमच्या बाबतीत यातलं काय खरं आहे? चेंज रिसिस्ट करतात, सोडू न शकणे की रिस्क न घेणे? पर्याय ए, चेंज रेसिस्ट करणं. पर्याय बी, सोडू न शकणं. पर्याय सी, रिस्क न घेणं. प्रश्न 8वा, मी स्ट्रेसमध्ये काय करतो? जेव्हा डोक्यावर कामाचा किंवा परिस्थितीचा ताण येतो तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय असते? तुम्ही विड्रॉ होतात, ओव्हरथिंक करतात की इग्नोर करतात? पर्याय ए, विड्रॉ. पर्याय बी, ओव्हरथिंक. पर्याय सी, इग्नोर. प्रश्न 9वा, माझं स्ट्रॉंगेस्ट क्वालिटी काय? तुमच्या व्यक्तिमत्वाचा असा कोणता पैलू आहे जो इतरांना तुमचा आदर करायला लावतो? तुम्ही कन्सिस्टंट आहात, तुमच्यात लॉयल्टी आहे की तुम्ही पेशन्स ठेवतात? पर्याय ए, कन्सिस्टन्सी. पर्याय बी, लॉयल्टी. पर्याय सी, पेशन्स. प्रश्न 10वा, मी स्वतःला कसं पाहतो? जेव्हा तुम्ही शांतपणे विचार करता तेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं? सुरक्षित राहणारा, पकडून ठेवणारा की स्थिर पण घाबरलेला? पर्याय ए, सुरक्षित राहणारा. पर्याय बी, पकडून ठेवणारा. पर्याय सी, स्थिर पण घाबरलेला. निकाल असा आहे, जर तुमची जास्तीत जास्त उत्तरं ए असतील तर तुम्ही अजूनही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये अडकलेले आहात. तुमच्या बदलाची प्रचंड भीती वाटते. जर तुमची प्रगती रोखत आहे तुमचे उत्तरं बी असतील. जर तुम्ही अटॅचमेंटच्या जाळ्यात आहात, जुन्या आठवणी आणि माणसं सोडणं तुम्हाला जमत नाही तर तुमची उत्तरं सी असतील.
तर तुम्ही बदलाच्या उंबरठ्यावर आहात. तुम्ही प्रॅक्टिकल आहात, पण भीती अजूनही मनाच्या एका कोपऱ्यात दडून बसलेली आहे. लक्षात ठेवा, तुमच्या या उत्तरामध्ये तुमचं आयुष्य बदलण्याची किल्ली लपलेली आहे. जर तुमची जास्तीत जास्त उत्तरं ए असतील तर तुमच्यासाठी हेमेटाइट ब्रेसलेट अत्यंत उपयुक्त ठरेल. ते तुम्हाला ग्राउंडिंग देईल, बदलाची भीती कमी करण्यास मदत करेल. जर तुमची जास्तीत जास्त उत्तरं बी असतील तर तुम्ही धनयोग ब्रेसलेट धारण करावं. हे तुमच्या आयुष्यात संतुलन आणून अटॅचमेंट हळूहळू कमी करण्यास सहाय्यक ठरेल. आणि जर तुमची जास्तीत जास्त उत्तरं सी असतील तर तुमच्यासाठी सगळ्यात योग्य आहे 7 चक्र ब्रेसलेट. ते तुमच्या शरीरातील ऊर्जा संतुलित करून तुम्हाला पुढे जाण्यासाठी शक्ती देईल. योग्य ब्रेसलेट फक्त घालणं पुरेसं नसतं, तर ते विश्वास आणि योग्य हेतूने धारण करणं हाच खरा बदल घडवतो. जर तुम्हाला हे ब्रेसलेट ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही सहज ऑर्डर करू शकता. प्रत्येक ब्रेसलेटसोबत आम्ही तुम्हाला ते कसं धारण करावं याची शास्त्रोक्त पद्धत, एक विशेष ॲक्टिवेशन कार्ड आणि जेव्हा तुम्ही त्या कार्डवर ब्रेसलेट ठेवून योग्य पद्धतीने ॲक्टिवेट करता तेव्हा त्याचा प्रभाव अधिक वाढतो आणि ते तुम्हाला शुभफळ देऊ लागतं. तसंच आम्ही तुम्हाला एक डिस्काउंट कुपन कोड देखील देतो. त्यामुळे आत्ताच डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुमचं बुकिंग नक्की करा. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदलाची सुरुवात करा. तर मंडळी, तुम्हीही वृषभ राशीचे असाल आणि आयुष्यात बदल स्वीकारायला तयार असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, मी सोडायला तयार आहे. धन्यवाद. शुभम भवतु. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.